तर नमस्कार मित्रांनो. टोमॅटो लागवडीसाठी खर्च किती येतो? टोमॅटो लागवड करत असताना आपण कुठल्या कुठल्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे किंवा रोप कुठल्या व्हरायटीचं कुठल्या सीझन मध्ये लावलं पाहिजे? लागवडीसाठी टोमॅटोला बेडमध्ये कुठला बेसल डोस घेतला पाहिजे किंवा त्याच्यावर खत मटेरियल कुठल्या प्रकारे टाकलं पाहिजे, ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती देणार आहे मित्रांनो. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर आवडला तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढला व्हिडिओ तुम्हाला कशा प्रकारे करायचा किंवा अं, पूर्ण पिकाची माहिती तुम्हाला कशा प्रकारे घ्यायची ते तुम्हाला समजून जाईल मित्रांनो. व्हिडिओ पूर्ण बघा, कुठेही पळू नका, कारण की लागवड करत असताना किरकोळ किरकोळ गोष्टी असतात ते आपल्या लक्षात येत नसतात. त्यामुळे काय होतं, आपलं प्रत्येक वेळेचं नियोजन हुकलं जातं. तर काय करायचं, सुरुवातीला आपल्याला जर टोमॅटो लागवड करायची असेल, जानेवारी महिन्यामध्ये बरेचसे शेतकरी काय काय टोमॅटो लागवड करतात. तर माझं तर म्हणणं आहे की जानेवारी महिन्यामध्ये टोमॅटो लागवड 90% तरी करू नका. कारण की जानेवारी महिन्यामध्ये काय होत असतं, सगळं म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्याच भागामध्ये पाणी भरपूर प्रमाणात असतं. पाणी असल्यामुळं प्रत्येक शेतकरी काय करतो, भाजीपाल्याकडे वळत असतो. थोडं थोडं पाणी असतं म्हणजे पाणी भरपूर प्रमाणात असतं, त्यामुळे थोडं थोडं प्रत्येक जण भाजीपाला करत असतो. त्यामुळे जे मार्केट असतं पुढं, आणि महाराष्ट्रापेक्षा जास्त नाशिकला किंवा गुजरातला भरपूर प्रमाणात टोमॅटो लागवड असते. आणि त्यापेक्षा पण जास्त महाराष्ट्राला चिटकून असलं आपलं कर्नाटक राज्य. कर्नाटकमध्ये सगळ्यात जास्त टोमॅटोची लागवड असते. तिकडले शेतकरी काय करतात, टोमॅटो बांधत नाहीत किंवा स्टेजिंग करत नाहीत. त्याच्यामुळे ते काय करतात, डायरेक्ट प्लॉटच टोमॅटो लावतात. आपल्या भागात जसे स्टेजिंग करतात, कळक काट्या तारा, त्यांना खर्च करतो आपण, तर ही खर्च बघून जास्त टोमॅटो लावायचा विचार करत नाही. तसं कर्नाटक साईडच्या भागात टोमॅटोची लागवड करत असताना ते कळक काट्या असला काही विचार करत नाही, कारण की ते स्टेजिंग वर लावत नाहीत टोमॅटो. ते डायरेक्ट असं वेल रानातल्या रानात पसरते. त्याच्यामुळं तिकडून जास्त माल इकडे महाराष्ट्रामध्ये आवक होते. कर्नाटक राज्यातली किंवा गुजरातमधून किरकोळ माल येतो, असं जास्त येत नाही आपल्याकडे टोमॅटोचा. परंतु कर्नाटकमध्ये, नाशिक आपलंच आहे यातले, पण नाशिक आणि कर्नाटक मध्ये भरपूर प्रमाणात टोमॅटोची लागवड होत असते. त्यामुळं जानेवारी महिन्यामध्ये सहसा करून टोमॅटो लावू नका. आणि जर लावायचं असेल तर जानेवारी महिन्यामध्ये आर्यमान हे टोमॅटोची व्हरायटी लावा. आर्यमान, कारण की आर्यमान व्हरायटी म्हणजे काय करतं, जानेवारी महिन्यामध्ये थंडीचा असला तर टोमॅटो काय लावलं की ते 1.25 महिन्याचं पीक नाही किंवा 2 महिन्याचं पीक नाही. टोमॅटो पीक चांगलं जर सांभाळलं तर ते 4-4, 5-5, 6-6 महिने पण टिकतं. त्याच्यामुळे टोमॅटो लावत असताना आर्यमान लावा. आर्यमान व्हरायटी म्हणजे कसे, उन्हाळ्यामध्ये पण ती चांगली चालते व्हरायटी. त्या व्हरायटीला पंचरंगी जे असते, पंचरंगी म्हणजे काय, तर जे असं तिरंगी आपण टोमॅटो म्हणतो, तर ते तिरंगी जास्त त्याला येत नाही. सेटिंगला पण चांगलं टोमॅटो ते, उष्णतेमध्ये सेटिंग चांगल्या प्रकारे होतं. आणि महत्वाचं कारण म्हणजे उत्पन्न जास्त देते ती. त्यासाठी आपण आर्यमानच व्हरायटी निवडा. आर्यमान तुम्हाला सोयीस्कर ठरेल. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस तुम्हाला टोमॅटो लागवड करायची, जानेवारी महिन्यातलं चाललंय मित्रांनो, जानेवारी महिन्याचे, त्याच्यामुळे नीट समजून घ्या, व्हिडिओ कुठेही पळवू नका. ज्यावेळेस आपण जानेवारी महिन्यामध्ये टोमॅटो लागवड करत असतो, त्यावेळेस जानेवारी महिना जरी गारठ्याचा असला आणि पुढे जरी ती उन्हाळ्यात जाणवत असलं तरी सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये जास्त फुटवा करत नाही, कारण की गारठा असतो. वरून फिक्स मवा गारठ्यामध्ये जास्त प्रमाणात असतात, धुकं पडतं, त्यामुळे फुटवा करत नाही ते. त्यासाठी आपल्याला जानेवारी महिन्यामध्ये कोंबड खत बेडवर टाकायचं आहे. तुम्ही शेणखत टाका भरपूर, त्याबद्दल काय वांधा नाही. पण शेणखत ज्यावेळेस टाकणार तुम्ही, मटेरियलचा बेसवर जो टाकणार आहे, त्याचबरोबर तुम्ही कोंबड खत सुद्धा टाका. कारण की कोंबड खताने काय होत असते, उष्णता तयार करत असते कोंबड खत. जास्त जर खालून उष्णता आलं तर ते फुटवा करायला पण चांगल्या प्रकारे फुटवा करतात, आणि जास्त फुटवा केला तर आपल्याला माल पण चांगल्या प्रकारे निघू शकतो. त्याच्यामुळं कोंबड खत टाकता येईल तेवढं, होता होईल तेवढं टाका, माझं तर म्हणणं. कारण की तो कोंबड खताशिवाय जानेवारी महिन्यातलं पीक चांगलं येऊ शकत नाही. दुसऱ्या दुसरं पण तुम्हाला शेणखती येते सगळ्या सगळ्या पिकातून. फक्त तुमचं काय होणार आहे, रासायनिक खताला मग परत तुम्हाला जास्त जोर करायला लागणार आहे. कारण की रासायनिक खतामध्ये, रासायनिक फवारणीमध्ये, कारण की
ज्या थंडीचा महिना असतो त्याच्यामुळे वाढ हळू प्रमाणात होते. आणि वाढ जर हळूहळू हळूहळू होत असली तर त्याच्या शेंड्यावरती तुम्ही तुमच्या आजूबाजूला पण बघू शकता. शेंडा जो असतो तो शेंडा जास्त प्रमाणात पटपट वाढत नाही, कारण की त्याच्यावर थ्रिप्स आणि चिकटा जास्त प्रमाणात असतो. मग थ्रिप्सला आणि मवा हटवण्यासाठी आपल्याला रासायनिक फवारणी भरपूर प्रमाणात घ्यायला लागतं. त्याच्यामुळे आणि कोंबड खत काय करतं, फुटवा पण जास्त करतं आणि दहानाची म्हणजे आपल्या पिकाची पण उंची पण पटपट वाढवतो. त्याच्यामुळे कोंबड खत टाका. महत्वाचा मुद्दा म्हणजे तार कळप ह्याला खर्च किती प्रमाणात येऊ शकतो. एकरी एकरी सांगते मी तुम्हाला मित्रांनो. त्याच्यावर तुम्हाला लावायचे त्याचं शेड्यूल काढू शकता. जर तुम्हाला रोप, तारा, खुंट्या, परत कळप म्हणजे आपण ज्याला बांबू म्हणतो ते, मल्चिंग, बेसोडोस, हे जर तुम्हाला हे म्हणजे बेसोडोस हे सगळं तुम्हाला नवीन घ्यायचं असलं, नवीन म्हणजे रोप हे तर जाऊन ते काय आपल्याला घ्यायचं लागतात, पण तारा, खुट्या, परत बांबू हे जर तुम्हाला नवीन घ्यायचं असेल, तुमच्या जवळ जर काहीच नाही, हे तिन्ही वस्तू महत्वाच्या आहेत, त्या जर तुम्हाला घ्यायच्या असतील नवीनच, तर तुम्हाला एकूण खर्च रोपापासून ते तारा फुट्यापर्यंत सगळा खर्च तुम्हाला एकरी 60 ते 70 हजार रुपये येणार आहे मित्रांनो. जर तुम्ही ती पण घरच्या घरी बांधणार असाल तर, आबादणार असाल तर, ते ज्यावेळेस आपण टोमॅटो बांधायचं असेल त्याच्या आपण तिथं पण खर्च वाढत असतो. त्याच्यामुळं तुम्ही जर घरच्या घरी मेहनत घेणार असाल किंवा घरच्या घरी तुम्ही पूर्ण प्लॉट बांधणार असाल किंवा तुमचं मजूर असेल तर तुम्हाला 50 ते 60 हजार रुपये आपलं 40 ते 50 हजारामध्ये होऊन जाईल. पण तुम्हाला जर बांधणीपासून ते सगळंच मजुराचे जेव्हा मानलं तर तुम्हाला 60-70 हजार पण तुम्हाला कमी पडतील. पण कमीत कमी 60 ते 70 हजार नक्कीच तुम्हाला खर्च येणार आहे. त्यासाठी मित्रांनो काय करा, जर तुम्हाला लावायचं असेल, टोमॅटो जर लावायचा असेल, मी तुम्हाला जानेवारी महिन्यामधून आता सगळं सांगू शकत नाही, कारण की जानेवारी महिन्यामध्ये आपला अभ्यास त्या विषयावर म्हणजे ह्या महिन्यातला विषय अभ्यास कमी होतो माझा. त्यामुळे तुम्हाला नक्कीच मी तुम्हाला सांगेन मित्रांनो, मार्च एप्रिल ह्या महिन्यामध्ये टोमॅटो किती तारखेला लावायचा, कारण की त्या महिन्यामध्ये मागच्या वेळी ज्या शेतकऱ्यांनी आपला व्हिडिओ बघितला किंवा मी ज्या तारीख सांगितली त्या तारखेच्या आसपास टोमॅटोची लागवड केली, त्या शेतकऱ्यांना चांगल्या प्रमाणात मार्केट घालवले. कमीत कमी 1000 ते 1200 रुपयाला कॅरेट त्यांचे गेलेले. त्याच्यामुळे तुम्हाला मार्च ते एप्रिल ह्या दरम्यान तुम्हाला किती तारखेला टोमॅटो लागवड करायची ते तुम्हाला मी पुढल्या व्हिडिओमध्ये सांगेन मित्रांनो. त्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की जो तो व्हिडिओ मी टाकणार तो तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा त्या माहितीनुसार तुम्ही चाला. कारण की आपण कुठल्या पिकाला कुठलं औषध वापरायचं ते पण आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो. तर पुढला व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद.